सन्माननीय अविनाशजी ढाकणे, हरिभक्तपरायण पानेगावकर महाराज, हरिभक्तपरायण सानप आई साहेब, माननीय दादाजी विधाते पद्मश्री, ज्यांनी आत्ताच आपली फीस काय आहे त्याच्या सहील भाषण केलं, सन्माननीय कांगणे गुरुजी, ज्यांचा आज इथे सत्कार झाला, सन्माननीय राहुलजी केंद्रे, राजेंद्रजी घुगे, प्रदीपरावजी करपे, अशोक महाराज, विनोदजी वाघ, विजयजी लहाने, अरुण खरमाटे, फुलचंद्ररावजी चाटे, ज्यांनी आज कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजनाची जबाबदारी घेतली, ते डॉक्टर सन्माननीय अमोलजी गीते, आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचं ज्यांनी आव्हान पेललं आणि या कार्यक्रमाचं संचालन आणि भाषण दोन्हीही केलं, मी प्रेमाने त्याला ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचा नेता म्हणतो. सन्माननीय धनराजजी गुट्टे, आज या व्यासपीठावर समस्त समाजाच्या वतीनं ज्यांचा गुणवंत म्हणून सत्कार झाला ते सर्व गुणवान, व्यासपीठावर ज्यांची मी नावं घेतली नाही त्यांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ, खरं तर आज काय बोलावं हा माझ्या समोर प्रश्न आहे. तसा प्रश्न मला कधीच पडलेला नाही, कारण जीवनामध्ये पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने मला समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यासाठी पहिल्यांदा बोलवलं. आणि आजच्या कार्यक्रमाला पंकजाताई पण येणार होत्या, पण त्यांनी म्हणले आता भाऊ चाललाय, मी मागे थांबते, तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे. ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हतात, म्हणून मला येता येत नव्हतं. आता एकाएक तुम्ही बोलवायला मी आलो, याला म्हणतात संघर्ष. मी आतलं सांगत नाही. संघर्ष काय असतो? जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पाहिला, समाजाचा पाहिला, अनेक समाजाचा पाहिला. आणि या इथून ज्यावेळेस सिंहावलोकन करतो स्वतःच, तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या
अंगावरती शहार आहेत. आज या सकल समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होतोय. माईच्या त्या समाजाने मला किती शिव्या दिल्या ते मला माहिती आहे. खरं ना, मला खोटं बोलायला जमलं नाही. मी जे बोलतो इथं इथं आणि इथलं सिंक्रोनाइज झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसची ती भावना होती, ती भावना तुमची होती, पण संघर्ष माझा होता. त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात. कांगरे सर, आपण व्याख्याते आहात, वक्ते आहात. व्याख्याते वक्ते असल्यामुळे हा संघर्ष ना. काल शिव्या देणारा आज ज्यावेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठीमागे नियती असते. का? तर त्याची नियत साफ असते. ज्यावेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे. आणि ती नियती म्हणजे काय? तर दैव तुमच्या सोबत आहे. मी आज एक गोष्ट सांगतो, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून जिथपर्यंत ते पोहोचले तोही पाहिला. जे व्हायला नको होतं, आईसाहेब आपण म्हणलात ते झालं. पण कधी कधी वाटतं की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते. संजय भाऊ आमदार झाले नसते. म्हणून मला माझ्या माय म्हणजे माझ्या गोष्ट सांगायच्या. मी एक दोन भाषणात सांगितले, देव करतो ते भल्यासाठी. ती गोष्ट सांगणार नाही, पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्यात आहे पाहिजे, पण देव करतो ते भल्यासाठी. जे काही माझ्यासोबत झालं, मी राजकीय जीवनात आहे, मी ते कधीही स्वीकारेल. चांगलं स्वीकारील, वाईट स्वीकारील, टीका स्वीकारील, शिव्या स्वीकारील. का? तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे. लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे. मला करावं, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं. पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापा, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही. बस झालं तर किती दिवस झालं. जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या, पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 200 दिवस, 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही. ती मी सहन केली. आणि त्या 200 दिवसात 2दा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, दुसरं कुणालाही माहिती.
स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला माझ्या वडिलांनी कधी जात पात धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलेलं नाही. आजही समाजाच्या समोर बोलतोय, जात पात धर्म जोपर्यंत समाजकारणात आहे, राजकारणात आहे, मला करता येणार नाही. तो अधिकार मला दिलेला नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही नेतृत्व म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका समाजाचे नसता तर सर्व जाती धर्मातले असता. पण ज्या जन्माला आला त्याचा अभिमान मात्र असावा लागतो ते आणि गरज काय. एक फोन लावलं की काम होतं. लागायचं. इथं बरेच जण आले, सर्व क्षेत्रातले आले, प्रत्येक ठिकाणी अडी अडचण येते आणि त्या अडी अडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो. याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं, असल्या मंत्री पदाला ह्याला काय करावं. अडचणीच्या काळात देव आठवतो, त्याच्या अगोदर आपल्यासारखं आठवतोय हे साधं नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत आज आपल्या समोर मला एवढंच सांगायचं आहे की हो, या समाजातून अनेक मान्यवर नेते झाले, वेगवेगळ्या पक्षात झाले, वेगवेगळी विचारधारा होती. ती भविष्यात असावी नसावी ज्यांनी त्यांनी ठरवावं, त्याच्यासाठी माझा कुठलाही आग्रह नाही. कारण आपण कधीही संकुचित मनानं आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही तर उद्या आजकाल असं चाललंय, वाईट वाटतं माझ्यासारख्याला की प्रत्येक महापुरुष जो ज्या जातीत जन्माला आला तो महापुरुष त्या जातीतच आपण बांधून ठेवला, त्याच्या बाहेर जाऊ दिलं. आपल्या जातीचा इतिहास 160च्या स्पीडनं समृद्धीवर धरणराजने सांगितलं. मला वाटत होतं जरा हळू स्पीडनं सांगावं, पण स्पीड त्याची जास्तच आहे. लहानपणापासून त्याला मिशा न फुटताना सुद्धा राजकारण करताना मी पाहिलंय. मला अधिकार आहे बरोबर. फार मोठा इतिहास आहे. महाराणा प्रतापापासून सांगितलं तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजापासून आपण सांगितलं. आपलं काम राबायचंय, आपलं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा महाराजासाठी गडावर अन्नधान्य, खांद्यावर गाडीवर याच्यावर पुरवणारा समाज कुठला तर समाज आहे. त्या काळातही रयतेच्या राज्यात ज्याला आपण स्वराज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाचं, त्या काळातही या समाजाला सन्मान होता. पण आज का म्हणून कुणी या समाजाला सन्मानहीन करावं याचं मात्र मला दुःख होतं. म्हणून आज मी या व्यासपीठावर, अरे दोष एका व्यक्तीचा असेल त्याला द्या, त्याला फाशी द्या, पण त्या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवणं इंग्रजाच्या काळात होतं. सुशीलाताई इतिहास तुम्ही बराच व्ही.पी. सिंगांच्या अगोदरपासून सांगितलं, गांधीजींचं, आंबेडकर साहेबांचं आपण सांगितलं. तसे अनेक संदर्भ आपल्याला माहिती आहे. पण आज हे सांगत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो, मी या 200 दिवसात काय शिकलो तर कधी बोलायचं आणि कधी न बोलायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. पहिले मला कळत होतं, पहिलं कळत नव्हतं अशातला भाग नाही. पहिले कळत होतं, बोलताना मी कधीच चुकलेलो नाही. कुठला चॅनलवाला बोलताना धनंजय मुंडेची जीभ घसरली, हा मधल्या काळात अर्धांग वायुनाने घसरली ती वेगळी, भाषणात घसरली असं इतिहासात माझ्या कधीच.
आज आपण इथं उपस्थित सर्वजण जवळजवळ सदन आहे. आपल्यापैकी इथं आलेल्या 90% माणूस इन्कम टॅक्स भरणार आहे. 10% मान्य करता, पण जो इथं नाही आणि आज ऊसाच्या फळावर ऊस तोडतोय तो 80% समाज आज तिथं आहे. आणि खरी आपल्या सुबत्तेची गरज त्यांना जीवन जगण्यासाठी थोडी बहुत आधार आपण सर्वांनी करण्याची गरज आम्ही तर रोजच करतोय. आमच्या वडिलांनी सांगितलंय इकडलं इकडं कळू द्यायचं नाही, इकडलं इकडं कळू द्यायचं नाही. वारकरी संप्रदायातील महंत तिथं बसलेले आहेत, ते सांगते चांगलं केलेलं डाव्या हाताने उजव्या हाताला कळू द्यायचं नसतं. तुम्ही कळू देऊ नका, हेच माझं सांगणं आहे. पण द्या, मदत करावी लागेल. हो, आज मी जबाबदारी स्वीकारतो. अनेक जणांनी मला यापूर्वी सांगितलं पुण्यामध्ये महंत नामदेव शास्त्री बाबांनी मला सांगितलं की पुण्यात एक जागा तू बघ, तिथं यूपीएससी आणि एमपीएससीच्या मुलांसाठी मोफत हॉस्टेल पुणे आणि संभाजीनगर येणाऱ्या वर्षात जागा उपलब्ध करून मागून नाही हक्काची आपल्या गुणवत्तेवर अगदी शिपायापासून आता बघा योगायोग कसा असतो. मी मंत्री आणि माझे प्रधान सचिव भांगे साहेब, मला उदाहरण द्यायचं आहे. अनेक माध्यम इथं आहेत. ताई तुम्ही बोललात, पण ज्या वेळेस कुंडींचा GR काढायचा होता मी त्या समर्थनात होतो. भांगे साहेब GR ड्राफ्ट करत होते. मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं याचा ड्राफ्ट, आज अभिमान वाटतो सांगायला, सचिव म्हणून भांगे साहेबांनी केला. आणि त्या समितीचे तुम्ही अध्यक्ष सुद्धा होतात भांगे साहेब. हे या समाजाचं कर्तृत्व आहे, ही दानत आहे, हे मोठं मान. पण आज ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्याकडे असं आपल्याकडे तसं बघितलं जातं, बोललं जातं. बोलू द्या, काय खा, तर अशा परिस्थितीत फक्त दम खा. म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, समाजाने हे लक्षात ठेवा, हे व्यक्तिगत नाही. आज तर शेरोशायरी कोणी कोणी केली मला आठवत नाही, पण समाजाला मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सर्वांना झुक झुक कर सीधा खड़ा हूं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं. झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना. आज सर्व गुणवंत आपण जे आहेत ज्यांचा सत्कार केलाय, जे इथे आहेत ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं, अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं. अब तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में
तुम जब जब मुझे झोंकोगे तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं. तापून तापून आपण सोनच होणार आहे. त्याच्यामुळं काळजी करायची. पण एक आपण वंचित मधले किंचित आहोत. कळलं? आणि वंचित मधले किंचित असून एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी राग येईल. तो येणार, त्यामुळे त्रास होणारच. म्हणून कुणी बिंदू नामवली काढायची, म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं. हे आम्ही आता सहन करणार नाही. त्याच्यानंतरचं एक उदाहरण आहे. एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जाग्यावर 133 पोरं या समाजातले लागले. ही गुणवत्ता ओपनच्या जागा, ओपनच्या मेरिटवर. हे मेरिट आहे. आता हे मेरिट जन्मजातच आहे, रक्तातच आहे, जेनेटिकलीच आहे. तर आता ह्या मेरिटला कोण कसं मारणार आहे, कसं संपवणार? हे संपणार. अरे राजकारणात तरी याचा नात्याचा त्याचा नात्याचा त्याचा नात्याचा आधार लागतो. त्यावेळेस राजकारणामध्ये माणूस मोठा होतो. पण आज आपण ज्यांचा गुणवंत म्हणून सत्कार केलाय त्यांना त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल, दुसरा आधार नसेल, भगवंताची कृपा असेल. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर हे करून दाखवलं. ही त्यांची गुणवत्ता आहे. आपला कुणीही दोष करू द्या, तो दोष आपल्यात नाही, दोष करणार आहे. पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही. हा जोडून कळकळीच आपल्याला रक्त गरम आहे. लेकिन कब गरम और कब नरम करना ये यहां से सोचना पड़ेगा. त्यावेळेस आपल्याला कळणार. पण आज मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटला की भले या काळात मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समूळ मला माझा द्वेष केला. पण ज्या काळात जीवनातलं सर्वात मोठं संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमा उभा राहिलात. हा तुमचा माझा संघर्षाचा विजय तो अभी बाकी है. मी 200 दिवस शांत होतो का? अनेक जण म्हणायचे मला, संजय भाऊ आहेत त्या काळात सावलीसारखे बोलत का नाही, काहीच खरं नाही, काही उठून आरोप करायला बोलत का नाही. म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचंय ते बोलू द्या, मी बोलणार नाही. जे जे काढायचं काढू द्या, मी त्याच्यावर स्पष्टीकरण देणार नाही. मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले की हे काय चाललंय, तू का प्रतिक्रिया देत नाहीस? म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी का द्यावी? एक काढलं, 2 काढलं, 3 काढलं, सगळं काढलं, काहीच राहिलं नाही शिल्लक. आता काय बोलावं तरी ह्याच्यावर काय?
सगळं काढलं. पण काढून काढून दम त्यांचा निघाला. पण मी मात्र हे सगळं का काढलं? कारण मी एका प्रतिक्रियेचं जर एक उत्तर दिलं असतं तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती. म्हणून मी बोललो नाही, संयम ठेवला. आणि ज्यावेळेस नियत साफ असते, नियती तुमच्या सोबत असते. हे पुन्हा एकदा उदाहरण, माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, मी याऊ केलं, मी त्याऊ केलं, मी डबल, मी अरे मी नाही, गप होतो. नियतीनं, न्याय व्यवस्थेनं न्याय दिला. आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. पुढेही संकटातून, संघर्षातून जावं लागेल. हे मलाच का, हे देवाला विचारायची गरज नाही. कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही. मी जर चुकत नसेल तर म्हणतांच्या समोर बोलतो, उगाच काहीतरी बोलायचं, देवाला सुद्धा चुकला. आता श्रावण महिना चालू आहे. काही साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही? चुकला. त्यांच्या हातूनही त्यांच्या गणपतीचं म्हणून गज बसवावं लागेल. म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध नाही. म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा. संघर्ष आपला कायम आहे. आखिरी में जीत अपनी है. एक दिवस येईल, एक दिवस येईल नक्कीच. त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगवून सन्मानानंच आज द्वेष करतात. सन्मानानंच, महासन्मानानं तुम्हाला बोललं पाहिजे. एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय. ते द्वेष कुणाचा करून नाही, आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्याला. कुणाच्यात कमी झाला असेल तर त्याची लेवल वाढावं लागेल. मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला. म्हणलं हो. आणि कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजारपण आलं ते आलं नसतं. तर माझा स्वभाव व्यक्त होणार, माझा स्वभाव जर व्यक्त होणार, मी जर अव्यक्त झालो, 200 दिवस काहीच बोलत नाही, फक्त माझ्या विरोधात जे जे चाललं, जे शिवाय शाप देतात, घरादाराला देताय, जातीला देताय, जिल्ह्याला देतायत, मातीला देतायत, माझ्या परडीला देत, सगळ्या गुमान सहन केलं. बोललो नाही म्हणून हे झालं. जर बोललो असतो तर हे झालं नसतं. त्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईलवरून सांगितलं, त्या काळामध्ये मला 1-2 ओळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने. आज बघा, अनेक टॅलेंट असते ज्याला प्रोत्साहनाची, आर्थिक आधाराची, सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती, जे ज्या क्षेत्रात आपण काम करताय, भलेही आपल्याला काही गोष्टीत मदत त्यांना करता आली नाही, तर त्या व्यक्तीचं टॅलेंट बघून तुम्ही मला सांगा, अशा टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आणि तो जगात नाव करील असं करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं मदत करू. आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचं नाव घेतलं, वामन भाऊंचं.
ही ओळख आहे आपली. पण ह्या ओळखीसाठी आपण काय करतो आपल्याला माहित नाही. भगवान गडावर एमपीएससी आणि युपीएससीची जसं आपण अनेक जण करतात तसं तिथं सुद्धा त्या गडासाठी आपण काय करतो. आपण शांत आहात. आजही तो गड, त्याचं महत्व, त्याचं ऐश्वर तो असेल घेण्यात गड असेल. ऊस तोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी जे कमवलंय त्याच्या रुपयातून उभा आहे. तुमच्या माझ्यात नाही आहे का. लागलं असेल तुम्हाला पण खरंय का नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज. हे बोलणं मी उचित नाही. अनेक जण आहेत जे ह्या सगळ्या गोष्टी तू बघा. धनराजला मी बऱ्याचदा ह्याला सांगत होतो, आज सूट बूट मध्ये आला म्हणून जरा थोडस मिशन होतं, त्याला आज दाढीला डाय करावं लागते. हा प्रवास धनराज तुझा आणि माझा लहान नाही. आज पुण्यालाच पुढाकार घेऊन हे सगळं केलंस. आज ना उद्या त्याच्याने धनु कधीच पुढे जाणार मायच्यान सांगतो. संकट कशी आहे. मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठलो. मी भाषणाला उठलो की एक घोषणा दिली. पीएम बोलता वल्लाही बात बहुत बड़ा हो रहा है क्या, बहुत खोलता है क्या. आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नीट करण्यासाठी का नीटनिटकी करण्यासाठी. आज कळालं. त्या दिवशी बोललेलं. आणि ह्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा कांगणे साहेब सरस्वती मातेचीच कृपा आहे. आपला लक्ष्मीचा संबंध तसा सहजासहजी नाही. जे आहे ते लोकांचं, आपलं काहीच नाही. आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवून चाललंय सगळं. जीवन पथ पर जो भी मिले ये भी सही वो भी सही असं म्हणल्यासारखं. कराडताई आल्यात आमच्या डॉक्टर, त्यांना माहिती आहे. आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे. पण हा कार्यक्रम भलेही मी असो नसो, भलेही आपल्याला मला बोलवा वाटत असेल नसेल, पण हा कार्यक्रम अखंडित ठेवा. अशा कार्यक्रमासाठी समाजात यांनी केला म्हणून त्यांनी केला त्यांनी केला जरा दम काढ. इतक्या लवकर नेता होऊ नको. महीच अडचण चालू येतो तुझ्या. पहिले कमी आहेत का. अरे पहिले त्या झाली म्हणून ही अडचण आहे. जरा धीरे धीरे. आणि सगळ्यांनीच काय राजकारणात पद प्रतिष्ठा करायची असते का. एखादा चित्रपटाच्या चित्रपटात आपल्याला कास्टिंग दिसेल, पण कुणीतरी प्रोड्युसरचं, कुणीतरी डायरेक्टरचं, कुणीतरी म्युझिक डायरेक्टरचं, कुणीतरी रायटरचं हे सुद्धा काम करावं लागतं. आम्ही इथे येईपर्यंत पडद्या मागच होतो. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे अण्णा होईपर्यंत अण्णा आमचे कधीच
स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्टेजवर नसायचे. दादा इथे माझ्या वडिलांसोबत सावलीसारखे राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे ही रोल सुद्धा प्ले करावे लागतात. प्रत्येकाने जर समजलं की आपण हेच व्हायचं, तेव्हा ह्या सगळ्या रोल मध्ये आपल्याला आता कसं आपण सगळ्यांनी अधिकाऱ्यांचा म्हणजे आज इथे टॅक्सी पण आणि पायलट पण आहे, साधं उदाहरण आहे. टॅक्सी चालक आणि विमान चालक पण आहे, सगळे आहे. मध्ये ह्या सगळ्या रोल वेगवेगळे प्ले करावे. पण हे करत असताना आपण एकमेकाला भांडून जमणार नाही. आता मी किती भांडणं मिटवलेत काय सांगायचं. तर माझं संजय भाऊचंच नंदी भांडण होतं. स्वर्गीय मुंडे साहेबांची आणि दोन साहेबांची दोनदा लढत झाली. एकदा मुंडे साहेब पडले, पुन्हा बाप्पा पडले. माझी 2002 ला माझी संजय भाऊचीच लढत प्रतिवडगाव मध्ये. एकदा नाही दोनदा, 2002 ला 2007 ला शब्द दिला माझी राहिलेली आमदारकी मी जर आमदार झालो तर संजय भाऊ तुम्हाला. हे सुद्धा पाहिजे द्यायचं. आपल्यात काय आपण मोठे झालो की आपल्याला वाटतंय ह्याला हे जरा कॉम्पिटिशन मध्ये यायला ह्याला तसं माझ्याकडे नाही बिलकुल. जे जे मोठं होईल कर्तृत्वानी त्यांनी मोठं कर्तृत्वानी व्हायला पाहिजे. तुम्हाला मोठी अडचण होती ताई का भाऊ? मिटलं ना महायुतीत नंतर, पण घरात अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात सुद्धा. मला तर काय सांगायचं, कसले कसले फोन येतील आपल्यात. दोन भावाचे भांडणं फोन येणार. आता मी म्हणला घरातलं भांडण आहे तुम्ही नाही का केलं म्हणते काय बोला. भावाच्या भांडणात म्हणजे पोलीस स्टेशनला फोन लावा मला सांगा. आणि म्हणलं भावाचं घरीच मिटून नाही म्हणले तुम्ही मिटवलं नाही का माझ्या फोन करायला तुमचे बी चालले ना. आता नका हात जोडून करते. एक सांगतो, संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद ठेवतो. आशीर्वाद माझ्या आयुष्याची, माझ्या स्वतःच्या अंगाची कातड्याची जोडी करून जरी आपल्याला घातली तर ते फिटू शकत नाही, त्याची मला जाणीव आहे. कायम राहील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणी उठायचं नाहीये. डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांचं भाषण आहे. यापूर्वी माजी आमदार मंगेशजी सांगळे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तात्याराव लहाने साहेबांना विनंती करतो आपण बोलू. नमस्कार. आदरणीय मुंडे साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि कंटाळलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, एकदा मनुष्य त्याच्या डोक्यावरचे केस गेले, म्हातारा झाला की त्याला शेवटी बोलावं. आणि आता मी बोलणार आहे आणि तुमच्या मेंदूमध्ये काही जाणार नाहीये, कारण सगळ्यांना भुका लागल्या, सगळ्यांची साखर कमी झाली आहे. आणि मग अशा वेळेस मला बोलायचं आहे. पण समाज म्हणून मला तुमच्या सगळ्यांना एक सांगायचं आहे की मला खूप आनंद आहे की आज आपण सगळेजण इथे जमलात. आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची खूप गरज आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण इथे जमला. आणि